नीट प्रकरणातली नीट पेपर फुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत आहे. नाशिक पोलिसांनी त्याचा ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत सीबीआयनं आरोपीची कसून चौकशी केली. आरोपीच्या पेपरफुटी रॅकेटमधील भूमिकेवर राष्ट्रीय तपास यंत्रणांचा फोकस आहे. स्थानिक तपासानंतर आता सीबीआयकडून देशव्यापी लिंकचा शोध सुरू आहे. शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून. अभिजित, काय अपडेट मिळतात या प्रकरणातले? सुवर्णा, संशयित आरोपी शुभम खैरनार हा याने खरं तर जो पेपर लीक झालेला होता, पेपर फुटलेला होता, तो पेपर 10 लाखांमध्ये विकत घेतलेला होता आणि त्यानंतर त्याची 15 लाखांमध्ये विक्री केलेली होती आणि याच लिंकचा तपास आता सीबीआय कडून सुरू करण्यात आलेला आहे. त्याने नेमका कोणाकडून तो पेपर विकत घेतला आणि त्यानंतर कोणाला त्याची विक्री केलेली होती या सगळ्या संदर्भामध्ये आरोपीची कसून चौकशी सीबीआय कडून करण्यात आलेली आहे. त्याला मध्यरात्री आता मुंबईकडे नेण्यात आलेलं आहे. याचे सगळे कनेक्शन जे आहे ते आता तपासायला सुरुवात झाली आहे. ठीक, धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी.